काही दिवसापासून मी नोटीस करते एका ताईची माझ्या व्हिडिओवरती ना सारखी एकच कमेंट येते की तू बेबी प्लॅनिंग कधी करणार आहे. मग मी त्या ताईंना रिप्लाय दिला की ताई, माझ्या लग्नाला आत्ताशी 5 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि अजून वेळ आहे बेबी प्लॅनिंग करायला. त्यावर त्या ताई भडकल्या आणि डायरेक्ट कमेंट सेक्शन मध्ये सुरू झाल्या. 5 वर्ष काही कमी असतात का? तुम्हाला पोरं बाळा सांभाळायला नको, ब्ला ब्ला ब्ला, असं खूप काही मला त्या कमेंट मध्ये बोलल्या बरं का. तर ना मला त्या ताईंना आणि ज्यांना कोणाला हा प्रश्न पडतो ना की मी बेबी प्लॅनिंग कधी करणार आहे, त्या सगळ्यांना एकच सांगायचं आहे की बेबी प्लॅनिंग हा विषय ना प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन असतो. प्रत्येकाचं लाईफ टायमिंग वेगळं असतं. कोणी कोणी आधी करिअर चूज करतं, तर कोणी हेल्थ आणि नंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतात आणि ते एकदम बरोबर आहे. यात काहीच चुकीचं नाहीये. तुम्ही जेव्हा कोणाला विचारता बेबी प्लॅनिंग बद्दल तर ते तुम्हाला कॅज्युअल वाटतं, पण समोरच्यावर ना त्या गोष्टीचा प्रेशर येऊ शकतो. याचाही विचार करायला हवा. तुम्हा सगळ्यांना काय वाटतं याबद्दल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्यानंतर इव्हिनिंगचं रुटीन शेअर करते. भाज्या संपल्या होत्या घरातल्या, त्यामुळे खाली गेले, भाज्या घेऊन आले होते थोड्या थोड्या. घरी एकटेच होते म्हणून म्हटलं थोड्या थोड्याच आणाव्या. प्रकाश काय आता 15 दिवसानंतरच येईल डायरेक्ट. मी भाज्यांसोबत रताळे पण घेऊन आले होते. बरेच दिवस झालं खाल्ले नव्हते, त्यामुळे आणलेल्या भाज्या फ्रीज मध्ये व्यवस्थित ठेवल्या आणि मेथी निवडून घेतली. असा होता आजचा दिवस. बाय बाय.